आपणा सर्वांना माहीत आहे, बाजारपेठेच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास मोठा करता येतोय. बाजार यंत्रणा हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. बाजार यंत्रणेसोबत इतर पण महत्त्वाचे घटक आहेत. त्या घटकामार्फत अर्थव्यवस्थेचा विकास पुढे नेता येतोय, मोठा करता येतोय. आणि त्या इतर घटकांमध्ये आपल्याला सांगता येणार, की नैसर्गिक साधनसंपत्तीचा भाग आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती जर देशाकडे जर प्रचंड जर असेल, तर देशाचा विकास मोठा करता येतोय. त्यानंतर नैसर्गिक साधनसंपत्ती बरोबरच लोकसंख्येचा भाग त्या देशातील मोठा किंवा त्याच्यामध्ये त्या लोकसंख्येमध्ये गुणवत्ता असणं गरजेचं आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती, लोकसंख्या त्याचबरोबर भांडवलाचा भाग त्या अर्थव्यवस्थेत मोठा असणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानाचा भाग मोठा असणं गरजेचं आहे. या सर्व घटकाबरोबरच बाजार यंत्रणाचा भाग जर चांगला जर सुदृढ असेल, बाजारामधल्या जर अपूर्णता जर या ठिकाणी जर दूर जर होत असेल, बाजारपेठेमधल्या जर अपूर्णता जर या ठिकाणी जर शून्य जर पाहायला जर मिळत असेल, तर काय होणार, की निश्चितपणे या बाजार यंत्रणेमार्फत अर्थव्यवस्थेचा विकास हा मोठा करता येत आहे. म्हणजे इतर घटकांमार्फत विकास करता येत आहे. सोबतच हा एक विकास साधण्यासाठी बाजार यंत्रणा हा एक महत्त्वाचा घटक असलेला आपल्याला पाहायला मिळतंय. बाजारपेठेची स्पर्धेच्या आधारावर जे काही वेगवेगळे प्रकार पडते, त्यामध्ये एक पहिला आहे पूर्ण स्पर्धेचा भाग, दुसरा आहे एकाधिकार स्पर्धेचा भाग, तिसरा आहे एकाधिकारयुक्त स्पर्धेचा भाग, चौथा आहे अल्पाधिकार स्पर्धेचा भाग आणि पाचवा आहे द्वयाधिकार स्पर्धेचा भाग. पूर्ण स्पर्धेचं आपण विवेचन बघितल्यानंतर लक्षात येते की ही पूर्ण स्पर्धा काल्पनिक स्पर्धा आहेत. अभ्यासाच्या सोयीसाठी त्या स्पर्धेचं विवेचन पाहण्यात येते. आटपडी बाजारालाच ढोबळमानाने पूर्ण स्पर्धा म्हटल्या जाते आणि ही पूर्ण स्पर्धा काल्पनिक स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दुसरी जी स्पर्धा आहे एकाधिकार स्पर्धा, त्या स्पर्धेला मक्तेदारी स्पर्धा सुद्धा म्हटल्या जाते. आणि या मक्तेदारी स्पर्धेमध्ये जो काही वैशिष्ट्यांचा भाग दिसतोय, त्या वैशिष्ट्यावरून आपल्याला लक्षात येते की ही स्पर्धा खरोखर या स्पर्धेमधला चांगल्या वैशिष्ट्यांचा भाग जर वापरण्यात जर आला, तर अर्थव्यवस्थेमध्ये काय होणार, की विषमतेसारखा भाग दूर होऊन अ, काय होणार, की समतेचा भाग निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतंय. वरवर जर आपण जर या एकाधिकार स्पर्धेकडे जर बघितलं, तर काय दिसतंय, की ही स्पर्धा एकूणच शोषणाचा भाग तयार करते, की काय हा भाग आपल्याला दिसून येतोय. कारण तर एकटाच विक्रेता आहे आणि तो एकटाच विक्रेता असल्यामुळे त्याचं पुरवठ्यावर, किमतीवर नियंत्रण, अशा सतत गोष्टीवर नियंत्रण प्रस्थापित होत असल्यामुळे तो ग्राहकांचं शोषण करतो, की काय असा वरचा भाग आपल्याला पाहायला मिळतोय, वरवर भाग पाहायला मिळतोय. परंतु त्या स्पर्धेमधला एकाधिकार स्पर्धेमधला जर आपण जर थोडासा दुसऱ्या बाजूचा भाग जर तपासला, थोडंसं जर आपण जर खोलवर जर गेलो आणि त्या एकाधिकार स्पर्धेमध्ये तो एकटा जो काही विक्रेता आहे आणि त्यांनी जर चांगली जर युक्ती वापरली, चांगल्या युक्त्यांचा भाग जर वापरला, उदाहरणार्थ जे काही मूल्यभेदन जे काही साधन एकाधिकार स्पर्धेमध्ये पाहायला मिळते, तर त्या मूल्यभेदन साधनामार्फत म्हणजे त्या स्पर्धेमार्फत आपल्याला विषमता ही नष्ट होताना आपल्याला पाहायला मिळते. मूल्यभेदना मार्फत काय होते, की जे काही श्रीमंत ग्राहक आहे, त्या श्रीमंत ग्राहकांकडनं जास्त किंमत आकारण्यात येते आणि जी गरीब ग्राहक आहे, त्या गरीब ग्राहकांकडनं कमी किंमत आकारण्यात येत असल्यामुळे, म्हणजे मूल्यभेदनामार्फत म्हणजेच त्या एकाधिकार स्पर्धेमार्फत किंवा एकाधिकारामधल्या चांगल्या वैशिष्ट्यांमार्फत एकूणच विषमता कमी होऊन आर्थिक समता प्रस्थापित होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सांगायचा मुद्दा हाच, की वरवर जर आपण एकाधिकार किंवा मक्तेदारी स्पर्धेकडे जर बघितलं, तर काय दिसतंय, की ही स्पर्धा फक्त शोषणाचाच भाग तयार करते, असं आपल्याला वरवर पाहायला मिळते. आणि आपण जर थोडंसं वेगळ्या बाजूने चांगल्या दृष्टिकोनातून जर या स्पर्धेकडे जर आपण जर बघितलं, तर काय दिसतंय, की या स्पर्धेमधल्या त्या मूल्यभेदनासारख्या चांगल्या साधनामुळे विकासाला चांगला प्रोत्साहनाचा भाग पण मिळत असलेला आपल्याला पाहायला मिळते. या एकाधिकार स्पर्धेच्या ज्या काही व्याख्या आहेत, त्या व्याख्या अशा ढोबळमानाने आपल्याला एक व्याख्या अशी तयार करता येणार, की ज्या स्पर्धेमध्ये विक्रेत्यांची संख्या ही एकच, विक्रेत्याची संख्या एकच आणि असंख्य ग्राहकांचा भाग पाहायला मिळतोय. त्या स्पर्धेला ढोबळमानाने काय म्हटलं जाते, एकाधिकार किंवा मक्तेदारी स्पर्धा म्हटल्या जाते. त्यानंतर अन्य लेखकांच्या काही व्याख्या आहेत. त्यामध्ये प्रोफेसर मेहता यांची एक व्याख्या आहे, की ज्याच्या किमतीवर पूर्ण नियंत्रण असते, त्याला एकाधिकार स्पर्धा म्हटल्या जाते. त्यानंतर प्रोफेसर लर्नर यांची एक व्याख्या आहे, ज्याला उतरत्या मागणी वक्राला तोंड द्यावे लागते, तो स्पर्धेचा भाग नाही, त्या स्पर्धेला एकाधिकार स्पर्धा म्हटल्या जाते. त्यानंतर प्रोफेसर ट्रिपिन यांची एक व्याख्या आहे,
ज्याच्या वस्तूसाठी मागणीची तिरकस लवचिकता शून्य असते, अशा स्पर्धेचा भाग मित्रा एकाधिकार किंवा मक्तेदारी स्पर्धा म्हटल्या जाते. म्हणजे या सर्व व्याख्यांवरून आपल्याला लक्षात येते की या एकाधिकार स्पर्धेमध्ये एकटाच विक्रेता असतो आणि असंख्य ग्राहक असतो आहेत. असंख्य ग्राहक असते आणि ग्राहक आणि विक्रेत्यांमध्ये किंवा त्या एकट्या विक्रेत्यामध्ये आणि असंख्य ग्राहकांमध्ये जर चांगला जर समन्वयाचा भाग जर असेल, तो एकटा ग्राहक आपल्या मर्यादा सांभाळून जर चांगल्या जर कृती जर करत जर असेल आणि असंख्य ग्राहकांना त्या कृतीचा फायदा जर निश्चितपणे जर होत असेल, तर याही स्पर्धेमार्फत एकूणच काय होत आहे, की चांगला भाग उपलब्ध होऊन ग्राहकांचा त्या एकट्या विक्रेत्याचा विकास आणि एकूणच पर्यायाने अर्थव्यवस्थेचा विकास होत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उदाहरणादाखल रेल्वे डिपार्टमेंटचा भाग गव्हर्नमेंटच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि गव्हर्नमेंट काय करते, की मूल्यभेदनासारखा भाग वापरून तिथे त्या रेल्वे डिपार्टमेंटमध्ये मूल्यभेदनाचा भाग वापरून म्हणजे एकाधिकार स्पर्धेमध्ये मूल्यभेदनाचा भाग वापरून जे गरीब प्रवासी आहेत त्यांना कमी तिकिटामध्ये किंवा जनरलच्या डब्यामध्ये प्रवास करण्याची सोय उपलब्ध करून देते आहेत आणि ज्यांची सोय चांगली आहे तर त्यांना एसी 2 टायर, एसी 3 टायर सारखा भाग उपलब्ध करून देऊन त्यांच्याकडनं जास्त किंमत आकारून अशा प्रकारची जी काही विषमता आहे ती अशा प्रकारची जी काही विषमता दूर करण्याचा प्रयत्न करून समता तयार करताना आपल्याला दिसत आहे. या स्पर्धेची आपण जर काही वैशिष्ट्ये बघितली तर वैशिष्ट्यांचा भाग असा की या स्पर्धेमध्ये एकच विक्रेता असतो आणि एकच विक्रेता असल्यामुळे एकूणच काय होणार की तो आपला प्रभाव कुठल्याही परिस्थितीमध्ये तो निर्माण करू शकतो आहे. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये तो आपला प्रभाव निर्माण करू शकतो आहे हा भाग जरी खरा असला तरी त्याला पण काही मर्यादा येताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य या स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहकांचा भाग पाहायला मिळते. आपण जसं पूर्ण स्पर्धेमध्ये असंख्य ग्राहकांचा भाग विचारात घेतोय, अगदी त्याच पद्धतीने या स्पर्धेमध्ये सुद्धा असंख्य ग्राहकांचा आपल्याला भाग लक्षात घ्यावायचा आहे. या स्पर्धेमध्ये सुद्धा असंख्य ग्राहक असलेले आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचं वैशिष्ट्य असं, की या स्पर्धेमध्ये पेढी आणि उद्योग याच्यामध्ये कुठलाच फरक चालत नाहीत. जसं आपण पूर्ण स्पर्धेमध्ये पेढी आणि उद्योग याच्यामध्ये फरक करतोय, परंतु या स्पर्धेमध्ये पेढी आणि उद्योग याच्यामध्ये कुठलाही फरक आपल्याला करता येत नाही. पेढीलाच उद्योग म्हटल्या जाते आणि उद्योगालाच पेढी म्हटल्या जाते. कारण तर एकच विक्रेता आहे, पर्यायी विक्रेता नाही. तर त्यामुळे पेढी आणि उद्योग याच्यामध्ये समानता किंवा सारखेपणा तयार होत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतरचं एक वैशिष्ट्य आहे, की या स्पर्धेमध्ये पर्यायी वस्तूंचा अभाव पाहायला मिळतोय. म्हणजे एकटाच विक्रेता आणि तो जो काही उत्पादन करतोय, तो जो जी वस्तू तयार करते आहे, तर तोच वस्तूंचा भाग त्या ठिकाणी उपलब्ध असतोय. पर्यायी वस्तूंचा भाग त्या ठिकाणी उपलब्ध असलेला दिसत नाही आणि जेव्हा पर्यायीच वस्तू नाही, तर अशा वेळी त्याला एकूण जो काही प्रसामान्य नफ्याचा भाग आहे किंवा अतिरिक्त नफ्याचा भाग सहज मिळवता येतोय. जिथे पर्यायी विक्रेते असतात, तिथे नफा मिळवणं, अतिरिक्त नफा मिळवणं कठीण जाते. परंतु या स्पर्धेमध्ये एकटाच विक्रेता असल्यामुळे आणि पर्यायी वस्तूंचा अभाव असल्यामुळे एकूणच त्याला कुठल्याही स्थितीमध्ये अल्पकाळ असो की दीर्घकाळ असो त्याला प्रसामान्य किंवा अतिरिक्त नफा मिळवता येतो. तो बरेचदा अतिरिक्त नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु त्याला जर आपलं परिमाण जर वाढवायचं जर असेल, तर मग त्याला किंमत कमी करून प्रसामान्य नफ्यावर सुद्धा समाधान मानावं लागते. त्यानंतरचं एक वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते, की या स्पर्धेमध्ये नवीन पिढ्यांच्या प्रवेशावर बंदी पाहायला मिळते. म्हणजे नवीन जी पिढी आहे, ती या बाजारपेठेमध्ये येऊ शकत नाहीत, असा जो काही बंधनाचा भाग तयार झालेला असतो आहे आणि जर नवीन पिढी जर आतमध्ये या बाजारामध्ये जर प्रवेश जर केली, तर काय होणार, की ह्या बाजारपेठेचं जे काही अस्तित्वच नष्ट होताना आपल्याला दिसत आहे, त्या ठिकाणी द्वयाधिकार स्पर्धा ही निर्माण होऊ शकते. परंतु या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपल्याला हा एक वैशिष्ट्याचा भाग विचारात घ्यायचा आहे, की या बाजारपेठेमध्ये नवीन पिढ्यांच्या प्रवेशावर बंदी असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचं एक वैशिष्ट्य असं, की या स्पर्धेमध्ये स्वतंत्र किंमत धोरणाचा भाग पाहायला मिळते. पूर्ण स्पर्धेमध्ये स्वतंत्र किंमत धोरणाचा भाग पाहायला मिळत नाहीत. मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनाने जी किंमत ठरते आहे, ती किंमत तेथील विक्रेत्यालाही स्वीकारावी लागते. म्हणजे पूर्ण स्पर्धेमधला जो विक्रेता आहे, प्रत्येक विक्रेता हा किंमत स्वीकारणारा ठरतो आहे आणि या एकाधिकार किंवा मक्तेदारी स्पर्धेमध्ये तो विक्रेता किंमत करता ठरत असलेलं आपल्याला दिसत आहे. कारण तर त्याला स्वतंत्र किंमत धोरण आखता येते आणि स्वतंत्र किंमत धोरण आखता येत असल्यामुळे या ठिकाणी या स्पर्धेमधला तो एकटा विक्रेता हा किंमत करता
ठरत असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्यानंतरचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य या स्पर्धेमधलं असं, की किंमत भेद. त्या किंमत भेदाला विभेदात्मक मूल्य म्हटल्या जाते, किंमत भेदन म्हटल्या जाते. तर या साधनाचा वापर करून तो आपला जो काही नफा आहे, प्रसामान्य नफा किंवा अतिरिक्त नफा मिळवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. किंमत भेद म्हणजे काय? तर आपल्याला माहीत आहे, की एकाच प्रकारची वस्तू, एकाच प्रकारची सेवा वेगवेगळ्या ग्राहकाला वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या उपयोगानुसार, वेगवेगळ्या किमतीला विकण्याची संपूर्ण प्रक्रिया म्हणजे त्याला काय म्हटलं जाते? मूल्यभेद किंवा किंमतभेद म्हटल्या जाते. आणि हे या स्पर्धेचं एक खास वैशिष्ट्य आहे. आणि या खास वैशिष्ट्याचा वापर जर मर्यादा सांभाळून जर विक्रेता, तो एकटा विक्रेता जर करत जर असेल, तो एकाधिकारी जर करत जर असेल, तर निश्चितपणे त्याचा जो काही फायद्याचा भाग आहे, अतिरिक्त नफ्याचा भाग त्याला त्यामार्फत मिळवता येतोय. नाही अतिरिक्त नफा, तर प्रसामान्य नफा तर त्या मूल्यभेदनामार्फत त्याला सहज मिळवता येतोय. त्यानंतरचं वैशिष्ट्य जर आपण जर बघितलं, तर या स्पर्धेमध्ये त्या एकट्या विक्रेत्याचं पुरवठ्यावर नियंत्रण प्रस्थापित असलेलं आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर या स्पर्धेमध्ये ऋणात्मक आकाराचा मागणी वक्र तयार होत असलेला पाहायला मिळतोय. आणि तो ऋणात्मक आकाराचा मागणी वक्र निर्माण होण्याचं कारण जर आपण जर तपासलं, तर तो कारणाचा भाग आपल्याला सापडतोय, की या स्पर्धेमध्ये एकटा विक्रेता जरी असेल आणि त्याला जर अधिकच्या वस्तू जर खपवायच्या जर असेल, तर त्याला काय करावं लागते, की किंमत कमी करावी लागते. आणि किंमत कमी केल्यानंतर त्याच्या अधिकच्या वस्तू या खपल्या जाते. म्हणजे जास्त किमतीला कमी वस्तू खपल्या जातात आणि कमी किमतीला जास्त वस्तू त्याला विकता येत असल्यामुळे किंवा खपल्या जात असल्यामुळे जो काही मागणीचा वक्र तयार होणार, म्हणजे सरासरी प्राप्तीचा वक्र तयार होणार, तो ऋणात्मक आकाराचा पाहायला मिळत आहे. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सरासरी आणि सीमांत प्राप्ती वक्राचा जर आपण भाग जर बघितला, तर सरासरी आणि सीमांत प्राप्तीचे वक्र हे कमी लवचिक आकाराचे पाहायला मिळते. कमी लवचिक आकाराचे पाहायला मिळते. जसं आपण एकाधिकारयुक्त स्पर्धेमध्ये जर सरासरी आणि सीमांत प्राप्ती वक्राचा भाग जर तपासला, तर एकाधिकारयुक्त स्पर्धेमध्ये सरासरी आणि सीमांत प्राप्तीचे वक्र आपल्याला जास्त लवचिक स्वरूपाचे पाहायला मिळते. परंतु या स्पर्धेमध्ये, एकाधिकार स्पर्धेमध्ये सरासरी आणि सीमांत प्राप्ती वक्रांचा जर भाग जर आपण जर बघितला, तर तो कमी लवचिक पाहायला मिळतोय. कारण काय? तर या स्पर्धेमध्ये किमतीमध्ये बदल झाल्यानंतर मागणी परिमाणामध्ये खूप मोठा बदल होत असलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळे या स्पर्धेमधला सरासरी आणि सीमांत प्राप्ती वक्राचा भाग आपल्याला कमी लवचिक स्वरूपाचा पाहायला मिळत आहे. त्यानंतरचा एक वैशिष्ट्याचा भाग असा या स्पर्धेमधला, की या स्पर्धेमध्ये अतिरिक्त नफा त्या एकाधिकाऱ्याला त्या पेढीला मिळवता येतोय. म्हणजे एकटाच विक्रेता आहे, किमतीवर नियंत्रण, पुरवठ्यावर नियंत्रण आणि या सर्व गोष्टीवर नियंत्रण असल्यामुळे त्याला अल्पकाळ असो की दीर्घकाळ असो किंवा बऱ्याचशा स्थितीमध्ये त्याला अतिरिक्त नफा मिळवता येतोय. किंवा जर अतिरिक्त नफा मिळत नसेल, तर प्रसामान्य नफा तर हमखास त्याला मिळवता अ, येते. तर ह्या सर्व वैशिष्ट्यांचा भाग म्हणून जी स्पर्धा तयार होते, त्या स्पर्धेला एकाधिकार म्हटल्या जाते. आणि या एकाधिकार स्पर्धेमधल्या चांगल्या वैशिष्ट्याचा जर वापर जर होत असेल, चांगल्या वैशिष्ट्याचा जर वापर जर होत असेल, तर निश्चितपणे काय होणार, की ग्राहकांचा फायदा होतोय. म्हणजे एक भाग लक्षात घ्या, की वरवर काय दिसतंय, की या स्पर्धेमार्फत शोषण होते की काय, हा भाग सुरुवातीला आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण जर विचार जर केला, तर या स्पर्धेचा वापर होत असेल, ज्या स्पर्धेमधला किंमत भेदनाचा जर वापर जर होत जर असेल, तर निश्चितपणे त्यावेळी याही स्पर्धेमार्फत फायद्याचा भाग तयार होऊन अर्थव्यवस्थेचा विकास होत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे आपण एक असा भाग वापरता येणार या स्पर्धेसोबत, की समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीचा वापर होत असलेला आपल्याला पाहायला मिळत. समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाहीचा वापर होण्याची जी काही कृती आहे, ती या स्पर्धेमध्ये, एकाधिकार स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर या स्पर्धेमधला आपण जर खास वैशिष्ट्याचा भाग जर बघितला, तर तो खास वैशिष्ट्याचा भाग म्हणजे त्याला किंमत भेद म्हणून त्या खास वैशिष्ट्याची ओळख करून देता येणार. किंवा या स्पर्धेमधला खास वैशिष्ट्याचा भाग म्हणजे कुठला, तर तो मूल्यभेदन किंवा किंमत भेदन. तर किंमत भेदन म्हणजे काय? तर या ठिकाणी लक्षात घ्या, की एकाच प्रकारची जी काही सेवा आहे, एकाच प्रकारची वस्तू अ, वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या उपयोगानुसार वेगवेगळी किंमत आकारण्याची ती संपूर्ण प्रक्रिया म्हणजे त्याला काय म्हटलं जाते? किंमत भेदन किंवा किंमत भेद किंवा त्याला विविध
विवेचनात्मक मूल्य सुद्धा म्हटल्या जाते. आणि हा एकटा विक्रेता काय करतोय, की या साधनाचा वापर करून प्रसामान्य नफा किंवा अतिरिक्त नफा मिळवताना आपल्याला दिसत आहे. तर अ, मूल्यभेदनाची जी काही व्याख्या आहे, श्रीमती रॉबिन्सन यांनी जी सांगितली आहे, की निरनिराळ्या ग्राहकांना एकाच प्रकारच्या व एकाच उत्पादन संस्थेद्वारे तयार झालेल्या वस्तू विभिन्न किमतीला विकण्याच्या क्रियेला मूल्यभेदन असं म्हटल्या जाते आहे. ही श्रीमती रॉबिन्सन यांची व्याख्या आहे. त्यानंतर स्टिंगलर यांच्या मते सारख्या वस्तूकरिता 2 किंवा 2 पेक्षा अधिक किंमत आकारणे म्हणून त्याला मूल्यभेदन म्हटल्या जाते. म्हणजे पुन्हा ढोबळमानाने आपल्याला अशी व्याख्या तयार करता येणार, की एकाच प्रकारची वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेनुसार वेगवेगळ्या किमतीला विकण्याची जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे, त्यालाच मूल्यभेदन म्हटल्या जाते. आणि हा मूल्यभेदनाचा भाग वापरत असताना काही आवश्यक परिस्थिती तिथे असणं गरजेचं आहे. जर आवश्यक परिस्थिती जर असेल, तर तो मूल्यभेदनाचा भाग तो एकटा विक्रेता करू शकतो आहे. तर त्या आवश्यक परिस्थितीमध्ये किंवा आवश्यक अटींमध्ये कोणकोणत्या अटींचा भाग आहे, तर त्यामध्ये सुरुवातीला अ, प्रमुख पहिली अट, की बाजारपेठेमध्ये पूर्ण एकाधिकाराची स्थिती असायला पाहिजे. बाजारपेठेमध्ये पूर्ण एकाधिकाराची स्थिती असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा, की पर्यायी विक्रेता येणार नाहीत, असं वातावरण जर त्या ठिकाणी जर उपस्थित जर झालं असेल, तर त्याला पूर्ण एकाधिकार म्हटले जाते. आणि पूर्ण एकाधिकाराची परिस्थिती जर असेल, तर मूल्यभेदन त्याला सहज त्या एकट्या विक्रेत्याला करता येते. त्यानंतर त्या एकाधिकाऱ्याला आपलं उत्पादन एकापेक्षा जास्त बाजारपेठेमध्ये विकता आलं पाहिजे. 2 किंवा 2 पेक्षा जास्त बाजारपेठामध्ये जर विकता येत असेल, तर मूल्यभेदन त्याला करता येते. ही आवश्यक परिस्थिती तिथं मूल्यभेदनासाठी एकूणच आवश्यक आहे. त्यानंतर एक महत्वाची परिस्थिती अशी, की बाजारपेठांमध्ये वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये मागणीची लवचिकता ही भिन्न असायला पाहिजे. मागणीच्या लवचिकतेमध्ये भिन्नता असायला पाहिजे. आणि मागणीच्या लवचिकतेत जर भिन्नता जर असेल, तर मूल्यभेदन त्या विक्रेत्याला, त्या एकट्या विक्रेत्याला सहज करता येते. त्यानंतर एक आवश्यक अट अशी, की एका बाजारपेठेमधनं दुसऱ्या बाजारपेठेमध्ये ग्राहकांमार्फत वस्तूंचं स्थानांतरण होता कामा नये. म्हणजे एखादी ग्राहक जर अशी जर कृती जर करत जर असेल, की एका बाजारामधनं तो स्वस्त किमतीमध्ये वस्तू घेतो आहे आणि दुसऱ्या बाजारपेठेमध्ये जर महागड्या किमतीला तो जर वस्तू जर विकत जर असेल, तर अशी जर कृती जर ग्राहकांमार्फत जर चालत जर असेल, तर काय होणार, की मूल्यभेदन करता येणार नाहीत. परंतु जर अशी कृती जर नसेल, असं जर वस्तूंचं जर स्थानांतरण जर होत नसेल, तर मग मूल्यभेदनाचा भाग हा सहज सुरू होतो आहे आणि तो चालू राहत असलेला आपल्याला दिसत आहे. त्यानंतरची आवश्यक परिस्थिती किंवा अट अशी लक्षात घ्या, की बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान हे विक्रेत्याला त्या एकट्या उत्पादकाला असायला पाहिजे. आणि सोबतच बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान हे ग्राहकांना असता कामा नये. म्हणजे त्या एकट्या विक्रेत्याला बाजारपेठेचं पूर्ण ज्ञान, आणि जे असंख्य आपण ग्राहक लक्षात घेतोय, तर त्या ग्राहकांना बाजारपेठेचं कुठलंही ज्ञान असता कामा नये. आणि ही जर स्थिती असेल, तर त्याला मूल्यभेदन करता येते. म्हणजे जो आवश्यक परिस्थितीचा भाग आपण लक्षात घेतोय, तर तो सर्व आवश्यक परिस्थितीचा भाग जर त्या ठिकाणी जर उपस्थित असेल, तर त्याला मूल्यभेदन सहज करता येते आहे. तर हा आवश्यक परिस्थितीचा भाग आहे. तर हा जो काही मूल्यभेदनाचा भाग आहे, तो आपल्याला आकृती द्वारे स्पष्ट करता येतो आहे. सर्व मूल्यभेदनासाठी आवश्यक अटी आहेत. आणि मूल्यभेदनासाठी आवश्यक अटींचा भाग असल्यानंतर, मूल्यभेदनासाठी आवश्यक अटींचा भाग नंतर अ, त्याने जर या ठिकाणी त्या सर्व आवश्यक अटींचा वापर करून जर मूल्यभेदन जर केलं, तर काय होणार, की त्याला अतिरिक्त नफा मिळताना आपल्याला दिसतो आहे. एक जी आकृती आपणास दिसत आहे, त्या आकृतीमध्ये एकूण 3 आकृत्यांचा भाग आहे. एक अ, पहिली जी काही आकृती आहे, त्या आकृतीमध्ये नागपूर आणि अमरावतीच्या बाजारपेठेचं विवेचन दिलेलं आहे. दुसऱ्या क्रमांकाची जी काही आकृती आहे, ती नागपूरच्या बाजारपेठेमध्ये काय स्थिती आहे त्याची
ची माहिती दुसरी आकृती दाखवते आणि जी तिसरी बाजारपेठ आहे ती तिसरी आकृती अमरावतीच्या बाजारपेठेची माहिती सांगते. तो एकाधिकारी काय करतोय या ठिकाणी लक्षात घ्या, की नागपूरच्या बाजारपेठेमध्ये मागणीची लवचिकता ही एककापेक्षा कमी आहे. तर त्यामुळे तो काय करतोय, की नागपूरच्या बाजारपेठेमध्ये जास्त किंमत ठेवून कमी वस्तू विकताना आपल्याला पाहायला मिळते. नागपूरच्या बाजारपेठेमध्ये श्रीमंत ग्राहकांचा वर्ग आहे किंवा त्या ठिकाणी त्या बाजारपेठेमध्ये नागपूरच्या बाजारपेठेमध्ये मागणीची लवचिकता ही एककापेक्षा कमी आहे आणि एककापेक्षा अ, मागणीची लवचिकता कमी असल्यामुळे तो काय करतोय, की नागपूरच्या बाजारपेठेमध्ये जास्त किंमत ठेवून या ठिकाणी कमी वस्तू विकताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आकृती क्रमांक 3 मध्ये अमरावतीच्या बाजारपेठेचं विश्लेषण दिलेलं आहे आणि त्या अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये मागणीची लवचिकता ही एककापेक्षा जास्त आहे आणि मागणीची लवचिकता ही एककापेक्षा जास्त असल्यामुळे तो एकाधिकारी काय करतोय, की अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये कमी किंमत ठेवून तो जास्त वस्तू विकताना दिसत आहेत आणि या दोन्ही बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या तो किमती ठेवतोय आणि वस्तू विकतोय आणि ही जी संपूर्ण कृती आहे त्यालाच मूल्यवेधन म्हटल्या जाते आणि या दोन्ही बाजारपेठेच्या विश्लेषणाचा भाग सुरुवातीच्या आकृतीमध्ये म्हणजे आकृती क्रमांक 1 मध्ये दिलेला आहे. म्हणजे तो काय करत आहे, की साधारणतः एक पहिल्या आकृतीमध्ये काय विवेचन दिसतंय, की एक सरासरी किंमत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि एकूण विक्री वस्तूंची संख्या पण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे तो विक्रेता काय करतोय, की अशा भिन्न बाजारपेठांमध्ये 2 बाजारपेठेमध्ये मागणीची लवचिकता लक्षात घेऊन काय करतोय, की तो आपलं विक्री परिमाण वाढवताना आपल्याला दिसत आहेत आणि एकूणच ती संपूर्ण प्रक्रिया म्हणजे त्याला मूल्यभेदन म्हटल्या जाते. त्यानंतर मूल्यभेदनाच्या काही अडचणी त्या अडचणी अशा, त्या जर अडचणी जर असेल तर मूल्यभेदन करता येत नाही. तो अडचणीचा भाग या ठिकाणी लक्षात घ्या, की अ, बाजारपेठेमध्ये जर या ठिकाणी पर्यायी वस्तूंच्या निर्मितीची जर भीती असेल, बाजारपेठेमध्ये जर पर्यायी वस्तूंच्या निर्मितीची जर भीती जर असेल, तर मग मूल्यभेदन चालू असलेलं जे काही मूल्यभेदन आहे त्याच्यावर मर्यादा येताना आपल्याला पाहायला मिळते. नंतर दुसरी मर्यादा लक्षात घ्या, की मूल्यभेदनाचा भाग सुरू आहे आणि त्या मूल्यभेदनाचा त्रास जर ग्राहकांना जर होत असेल, तर मग ग्राहक काय करणार, की असंतोष पुकारणार. असंतोष पुकारणार सर्व ग्राहक एकत्र येणार, असंतोष पुकारणार त्या एकट्या उत्पादकासमवेत आणि असा जर असंतोष जर ग्राहकांचं जर वाढलं, तर सुरू असलेलं जे काही मूल्यभेदन आहे, सुरू असलेली जी काही मूल्यभेदनाची कृती आहे त्याच्यावर मर्यादा येताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर मूल्यभेदनाचा भाग सुरू आहे आणि त्याचा जर त्रास जर होत असेल तर पुढे कायद्यांमार्फत पण त्या मूल्यभेदनावर मर्यादा येताना आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पुढची मर्यादा लक्षात घ्या, की असा जर मूल्यभेदनाचा भाग जर सुरू असेल आणि सर्वांना जर त्याचा जर त्रास जर होत असेल, तर पुढे टॅक्स सारखा भाग जर या ठिकाणी जर गव्हर्नमेंट मार्फत जर वाढवण्यात जर आला, तर पुन्हा त्या मूल्यभेदनावर सुरू असलेल्या मूल्यभेदनावर मर्यादा येत असलेल्या आपल्याला दिसत आहे आणि पुढची एक मर्यादा लक्षात घ्या, की मूल्यभेदनाचा भाग सुरू आहे आणि त्याचा प्रचंड त्रास जर या ठिकाणी जर अर्थव्यवस्थेत जर होत असेल, तर मग पुढे काय करणार, की शासन त्या उद्योगधंद्याचं राष्ट्रीयकरण पण करू शकते. म्हणजे त्या उद्योगधंद्यांचं जर राष्ट्रीयकरण जर झालं, तर काय होणार, की सुरू असलेलं जे काही मूल्यभेदन आहे ते भेदन बंद पडताना दिसत आहे किंवा एकूणच त्याच्यावर मर्यादा येताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे एकटा जरी विक्रेता असला, आवश्यक परिस्थिती जरी उपस्थित असली तरी या ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादा सांभाळून त्या एकाधिकाऱ्याने जर मूल्यभेदन जर केलं, मूल्यभेदनाचा जर भाग जर वापरला, तर त्याला अतिरिक्त नफा मिळतोय. नाही अतिरिक्त नफा तर प्रसामान्य नफा त्या मूल्यभेदनामार्फत हमखास मिळताना आपल्याला दिसत आहे आणि मूल्यभेदनाचा भाग जर या ठिकाणी जर सुरू असेल, प्रामाणिकपणे जर तो एकाधिकारी जर मूल्यभेदन जर करत जर असेल, तर या मूल्यभेदनामार्फत काय होतंय, की विकासाचा भाग म्हणजे विषमता दूर होऊन विकासाचा भाग हा सुरू होतो आहे, मोठा बनताना आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला मूल्यभेदनाचे जे काही विविध जे काही उदाहरण पाहायला मिळते. राशनच्या दुकानामध्ये आपण जर अ, ती जर स्थिती जर बघितली, तर गरीब लोकांना कमी किमतीमध्ये अन्नधान्य मिळते आहेत आणि जे गरीब नाहीत, जे ए-पी-एल धारक आहेत, तर त्यांना त्या दुकानामधनं महागड्या वस्तूला किंमत वस्तू
मिळताना आपल्याला पाहायला मिळते किंवा आपण बस महामंडळामध्ये प्रवास करीत असताना आपल्या सुदृढ व्यक्तीसाठी तिकिटाचे दर जास्त आणि जो अंध अपंग आहे त्या व्यक्तीसाठी तिकिटाचे दरही कमी पाहायला मिळते आहे. त्यानंतर आपण रेल्वे प्रवास जर बघितला तर काय दिसतंय त्या रेल्वे प्रवासामध्ये एसी 2 टायर, एसी 3 टायरनं जर आपण प्रवास केला तर महागड्या तिकिटांचा भाग आणि जनरल अ, अ, आपण डब्यामार्फत प्रवास आपण करीत असेल, तर तिथे तिकीट आपल्याला कमी पाहायला मिळते. तर अशी जी काही वेगवेगळी उदाहरण आपल्याला मूल्यभेदनाचे सांगता येणार. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा हा मूल्यभेदनाचा भाग सुरू असतो आहे. त्याला राशीपतन म्हटल्या जाते. म्हणजे आपल्या देशामध्ये त्या वस्तूची किंमत जास्त आकारणे आणि त्याच वस्तूची किंमत विदेशामध्ये कमी आकारण्याची जी काही कृती आहे त्याला राशीपतन म्हटल्या जाते. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुद्धा या मूल्यभेदनाचा म्हणजे राशीपतनाचा वापर करून एकूणच दुसऱ्या देशांच्या बाजारपेठेवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न चालतोय आणि तोच मूल्यभेदनाचा भाग या ठिकाणी आपल्या अर्थव्यवस्थेत सुरू असेल, आपल्या अर्थव्यवस्थेत सुरू असेल, तर एकूणच काय होणार, की त्या मूल्यभेदनामार्फत म्हणजे एकाधिकारी स्पर्धेमार्फत विषमता कमी होऊन विकासाचा भाग हा सुरू होतोय. विकासाचा भाग वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर मूल्यभेदनाचे आपण काही प्रकार बघितले. त्याच्यामध्ये पहिला प्रकार आहे व्यक्तिगत मूल्यभेदनाचा भाग. व्यक्तिगत मूल्यभेदन म्हणजे काय? की एकाच प्रकारची वस्तू वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमतीला विकण्याची ती संपूर्ण प्रक्रिया त्याला काय म्हटल्या जाते? व्यक्तिगत मूल्यभेदन म्हटल्या जाते. जसं उदाहरणादाखल डॉक्टर गरीब पेशंटकडनं कमी फी आकारत आहेत आणि जो काही श्रीमंत पेशंट आहे त्याच्याकडनं जास्त फी आकारताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यावेळी जो काही मूल्यभेदनाचा प्रकार तयार होतोय त्याला काय म्हटलं जाते? व्यक्तिगत मूल्यभेदन म्हटल्या जाते. त्यानंतर दुसरा जो काही मूल्यभेदनाचा प्रकार आहे, की समयानुसार मूल्यभेदन. तर समयानुसार मूल्यभेदन म्हणजे काय? तर एकाच प्रकारची वस्तू वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या किमतीला विकण्यात येत असेल, तर त्याला त्या मूल्यभेदनाला समयानुसार मूल्यभेदन म्हटल्या जाते. म्हणजे उदाहरणादाखल या ठिकाणी लक्षात घ्या, की रात्रीच्या वेळी फोन केला तर कमी कॉल रेट आणि सकाळच्या किंवा दिवसाला आपण फोन केला, तर त्याची कॉल रेट या ठिकाणी महागडी असेल, तर तो मूल्यभेदनाचा प्रकार म्हणजे त्याला काय म्हटलं जाते, की समयानुसार मूल्यभेदन म्हटल्या जाते. त्यानंतर मूल्यभेदनाचा तिसरा प्रकार असा, की स्थानानुसार मूल्यभेदन. स्थानानुसार मूल्यभेदन म्हणजे काय, की एकाच प्रकारची वस्तू वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या किमतीला विकण्याची जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे आणि त्यावेळी तिथे जो काही मूल्यभेदनाचा प्रकार तयार होतोय त्याला काय म्हटलं जाते? त्याला स्थानानुसार मूल्यभेदन म्हटल्या जाते. म्हणजे अ, चंद्रपुरात ती वस्तू स्वस्त किमतीत, नागपुरात तीच वस्तू महागड्या किमतीमध्ये विकण्याची जी काही संपूर्ण प्रक्रिया आहे त्याला काय म्हटलं जाते? स्थानानुसार मूल्यभेदन म्हटल्या जाते. त्यानंतर मूल्यभेदनाचा चौथा प्रकार असा की उपयोगानुसार मूल्यभेदन. तर उपयोगानुसार मूल्यभेदन म्हणजे काय? की एकाच प्रकारची वस्तू, त्या वस्तूचा वेगवेगळा उपयोग लक्षात घेऊन वेगवेगळी किंमत आकारण्यात येत असेल, तर त्याला काय म्हटलं जाते? की उपयोगानुसार मूल्यभेदन म्हटल्या जाते. उदाहरणामध्ये जे वीज आहे, तर घरगुती वापरासाठी युनिट दर वेगळे, त्यानंतर शेती वापरासाठी अ, विजेचे युनिट दर वेगळे, त्यानंतर कारखान्यासाठी विजेचे युनिट दर वेगवेगळे पाहायला मिळते. तर हा जो काही मूल्यभेदनाचा प्रकार आहे त्याला काय म्हटलं जाते? उपयोगानुसार मूल्यभेदन म्हटल्या जाते आहे. तर हा सर्व मूल्यभेदनाचा भाग सुरू असेल म्हणजे एकाधिकार स्पर्धा या ठिकाणी काम करत असेल आणि त्या एकाधिकार स्पर्धेमधला हा वेगवेगळ्या मूल्यभेदनाचा भाग सुरू असेल, तर निश्चितपणे त्यामुळे काय होणार, की एकूणच विकासाचा भाग प्रचंड हा वाढू शकतो. फक्त त्या एकट्या विक्रेत्याची कृती ही प्रामाणिकपणे असायला पाहिजे. तर त्याची कृती ती प्रामाणिकपणाची असेल आणि मूल्यभेदनाचा वापर तो चांगला करत असेल, तर याही स्पर्धेमार्फत म्हणजे याही बाजारपेठेमार्फत एकूणच काय होत आहे, की अर्थव्यवस्थेचा विकास होत असलेला आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सांगायचा मुद्दा हाच, की एकाधिकार स्पर्धा ही वरवर पाहायला अशी दिसते आहे, की शोषण होते ग्राहकांचं आणि अर्थव्यवस्थेचं शोषण होते, विकास थांबतोय. हा भाग तिथनं सुरुवातीला तयार होत असलेले आपल्याला दिसत आहेत आणि आपण दुसरी बाजू तपासली किंवा खोलवर सारासार विचार केला, तो एकटा व्यक्ती प्रामाणिक असेल, तो एकटा उत्पादक प्रामाणिक असेल आणि मूल्यभेदनाचे जे वेगवेगळे जे काही प्रकार अर्थव्यवस्थेत सुरू असेल,
अर्थव्यवस्थेत जर या ठिकाणी वेगवेगळे ते मूल्यभेदनाचे जर प्रकार त्या एकाधिकार स्पर्धेमार्फत जर सुरू जर असेल, तर ग्राहकांना विशेषतः गरीब ग्राहकांना त्याचा फायदा मिळणार. गरीबही त्यामार्फत पुढे येणार. श्रीमंतांनाही त्याचा फायदा मिळतोय. शासनाला पण असा जो काही कराचा भाग त्यामार्फत मिळतायत आणि ही एक या एकाधिकार स्पर्धेमार्फत शोषणाचं चा भाग हा बंद होऊन शोषणाचा भाग बंद होऊन एकूणच विकास किंवा विकासाचा वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळतायत. म्हणजे एकूणच या ठिकाणी लक्षात येतं, की ही एकाधिकार स्पर्धा वरवर जरी शोषण करताना दिसत असली, तरी आपण आतमधला भाग जर बघितला, दुसरी बाजू जर या स्पर्धेमधली जर बघितली, तर मूल्यवेधनाचे वेगवेगळे प्रकार जर सुरू असेल, तर त्या वेगवेगळ्या प्रकारामार्फत याही बाजारपेठेमार्फत एकूणच विकासाचा भाग हा उंच बनत आहे. शेवटी आपण एकाच मुद्द्यावर येत आहे, की प्रत्येक अर्थव्यवस्थेमध्ये बाजारपेठा जर सुदृढ असेल, बाजार यंत्रणा जर चांगली जर असेल, बाजारपेठेमध्ये प्रत्येक बाजारपेठेमध्ये जर अशा चांगल्या गुणांचा भाग जर समावेश जर असेल, ग्राहकांना त्याचा जर फायदा होत असेल, असं वातावरण जर प्रत्येक बाजारपेठ जर तयार करत जर असेल, तर एकूणच या बाजारपेठांमार्फत, बाजार यंत्रणेमार्फत अर्थव्यवस्थेचा विकास हा मोठा बनू शकतो. एक म्हणजे बाजारपेठामार्फत विकास करता येते. सोबतच बाजारपेठेसोबत जर इतरही जर विविध घटक जर असेल, लोकसंख्या असेल, नैसर्गिक साधनसंपत्ती असेल, भांडवल असेल, तंत्रज्ञान असेल, सामाजिक वातावरण असेल आणि कुठल्या आपत्तींचा जर अभाव जर असेल आणि प्रत्येक जण जर वेगवेगळ्या युक्त्या, सुचलेल्या युक्त्या जर प्रत्येक वेळी जर वापरत जर असेल, तर बाजार यंत्रणेसोबत इतर घटकांची मदत घेऊन किंवा इतर घटकांच्या मदतीला बाजार यंत्रणेची जोड देऊन या सर्व घटकांमार्फत एकूणच देशाचा जो काही विकास आहे, तो विकास साधता येते. विकसनशील अर्थव्यवस्थांना या सर्व बाजार यंत्रणेसोबत इतर घटकांचा वापर करून विकसनशील जे काही स्वरूप आहे ते नष्ट करून विकसितपणा एकूणच या सर्व घटकांमार्फत प्राप्त करता येत आहेत आणि निश्चितपणे आज वेगवेगळे कायदे आहेत. ग्राहकांच्या हातात वेगवेगळे कायदे आहेत. विक्रेत्यांच्या हातामध्ये वेगवेगळे कायदे आहेत. शासन पण आवश्यक तेवढा हस्तक्षेप बाजारपेठेमध्ये करत आहे आणि या सर्वांची जर कृती जर योग्य जर असेल, तर निश्चितपणे या बाजारामार्फत एकाधिकार स्पर्धा असो की इतर स्पर्धा असो, या एकूणच बाजारांमार्फत, बाजारपेठेमार्फत विकासाचा भाग हा निश्चितपणे मोठा बनत आहे. हा भाग एकूणच सत्य स्वरूपाचा पाहायला मिळतोय.